नमस्कार, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 30 मे 2025। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माझी एक विनंती आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जर केले नसेल तर मागचे व्हिडिओ पाहून तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण जे तुम्ही अंदाज पाहायला आपल्या ह्याच्यावर व्हिडिओ पाहिलं तर अंदाज पाहणारे खूप येतं, पण सबस्क्रायबर मात्र जे पाहिजे माझ्या संख्येने ते संख्येने सबस्क्रायबर वाढत नाही। तर की जे विपरीत अंदाज दिलेले आहेत, मी जे सर्वांचे अंदाज चुकतात, पण माझे अंदाज मी तुम्हाला बरोबर आलेला दाखवलेला आहे प्रत्यक्ष। मी म्हणूनच म्हणतो की तुम्हाला मी प्रत्यक्ष सांगतो की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण विपरीत अंदाज म्हणजे की जेणेकरून 99% जे काही जणांचे काही अशी वेळ आलेली होती की त्यावेळी ते अंदाज माझे चुकले, पण मी अंदाज असा एक दिलेला होता की 1, 2, 3 तसे अंदाज झालेले आहेत। तर त्यामध्ये मी पाऊस येणार का नाही असे अंदाज सांगितले आणि तुम्ही ते प्रत्यक्षाने पाहिजे सुद्धा होते। त्या अंदाजामध्ये मी एकदम अचूक उतरलेला आहे। आणि 2023चा अंदाज तुम्ही पाहू शकता की 2023 मध्ये अचूक अंदाज देणारा पाहिजे तर मी अचूक अंदाज देणारा, पण त्यावेळेस आपलं चॅनल जे होतं एकदम 2023 मध्ये चॅनल नेमकं मी सुरू केलेलं होतं, पण त्या पुन्हा चॅनल माझं डिलीट झालं होतं 2023 मध्ये। आणि परत पुन्हा आणि ग्रुपवर मी अंदाज देत होतो 2023 मध्ये। 2023चे सुद्धा अंदाज माझे एकदम अचूक परफेक्ट अंदाज देत होते। ते मी माझ्या बळीराजा हमन अंदाज ग्रुप होता माझा, त्या ग्रुपवर मी अंदाज देत होतो। अशा पद्धतीने माझे अंदाज होते। तर या माझ्या चॅनलला तुम्ही आता ह्याच चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला पण विसरू नका। तर आजपासून म्हणजे आज 30 मेला पण आपल्या राज्यामध्ये पावसाची शक्यता तशी खूप कमी भागामध्ये, तुरळक भागामध्ये जसं की लातूर याच ठिकाणी थोडेफार प्रमाणामध्ये ढग दिसतील, पण तशी पावसाची शक्यता खूप कमी आहे। आणि उद्या 1 मे तर 1 मेला देखील पावसाची शक्यता खूप कमी आहे। एखाद 2 ठिकाणीच पावसाची शक्यता ती हलक्या स्वरूपाच्या, म्हणजे एकंदर पाहिलं तर 3 तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये एखाद 2 ठिकाणीच पावसाची शक्यता, तुरळक म्हणजे अत्यंत पाऊसमान कमी, तुरळक सुद्धा पण अत्यंत, पण 4 तारखेपासून मात्र पाऊसमान आपल्या राज्यामध्ये वाढणार आहे। वातावरण जे आहे ते अवकाळी पावसाचं वातावरण तयार होणार आहे। 4 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये अवकाळी पावसाचं वातावरण राहील। ते वातावरण भाग बदलत बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे। तो पाऊस अवकाळी स्वरूपाचा, त्यामध्ये वारा असतील, जोरदार वारा आणि विजेच्या कडकडाट, आणि पण पाऊस मात्र त्याच्यामध्ये कमी, पावसाचं प्रमाण जे अत्यंत कमी पण वाऱ्याचं प्रमाण जास्त, अशा प्रकारे पाऊस राहणार आहे। आणि तो पाऊस विदर्भामध्ये सुद्धा पडणार आहे, नागपूर विभागामध्ये, अमरावती विभागामध्ये, तसेच मराठवाड्यामध्ये, पुणे विभागामध्ये आणि नाशिक विभागामध्ये, म्हणजे एकूण जर पाहिलं आपण तर राज्याच्या सर्वच भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे हा। आणि तो पाऊस 4 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत पडण्याची शक्यता। आणि प्रत्येक भागामध्ये म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर ठिकाणं जर पाहिलं आपण तर दररोज त्या ठिकाणी पडणार नाही, तो पाऊस हा भाग बदलत पडण्याची शक्यता आहे। पण त्या पावसापासून नुकसानकारक थोडाफार काही भागामध्ये होण्याची पण शक्यता आहे। तो विदर्भामध्ये जास्त प्रमाणामध्ये पडण्याची शक्यता आहे। लातूर, धाराशिव, बीड या जिल्ह्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये जास्त होण्याची शक्यता आहे अवकाळी स्वरूपाचा। तसेच पुणे विभागामध्ये सुद्धा अवकाळी स्वरूपाचा जास्त स्वरूपामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच नाशिक विभागामध्ये जर पाहिलं आपण तर नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणामध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस दिसून येणार आहे। आणि अमरावती विभागामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणामध्ये दिसून येईल। एकंदर जर पाहिलं आपण तर बऱ्याच ठिकाणी हा पाऊस अवकाळी स्वरूपाचा जास्त दिसून येईल। आणि आपल्या शेतकऱ्यांना एक सांगायचं म्हणजे की आपण 6 महिन्यापूर्वी म्हणजे जवळपास म्हणजे आपण म्हणलं तरी चालेल, डिसेंबरमध्ये तुम्हाला मी अंदाज दिलेला होता। डिसेंबरमध्ये सांगितलं होतं की पाऊस मान्सूनचा पाऊस हा डिसेंबरमध्ये आपण अंदाज दिलेला होता, तो आपल्या वेळेवरच येणार, अगदी त्याच ह्याच्यावरच मी वेळेवर येणार आपण सांगितलं होतं। तर मान्सूनचा पाऊस वेळेवरच येणार आहे। तो मान्सूनचा पाऊस म्हणजे आपल्या राज्यामध्ये तो 7 जूनला मान्सूनचा पाऊस येतो, 7 जून, तर त्याच म्हणजे वेळेवरच येण्याची शक्यता आहे तो 7 जूनला। तर आपली जी शेती जी आहे त्या म्हणजे शेतीची कामे आहेत ती ऊस उत्पादक शेतकरी, तर बऱ्याच आता ऊस उत्पादक शेतकरी ही मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत। तर त्यांनी काय करायचं की 27 किंवा 30 तारखेच्या आतच आपल्या ऊसाची मशागत करून घ्यायची, की जी सरी पाडणं आहे ती करून घ्यायची आहे। नंतर पुन्हा मात्र 28 मे पासूनच
अवकाळी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आपल्या राज्यामध्ये। त्यामुळे काय होईल, अवकाळी जर पाऊस जर मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी जर वाहूनी जास्त प्रमाणामध्ये पडला तर ऊसाच्या शेतामध्ये वापसा होत नाही। आणि नंतर पुन्हा लगेच 4 तारखेपासून म्हणजे 4 जूनपासून आपल्या राज्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। 4 जून ते 9 जूनच्या दरम्यान अंदाज आपण तुम्ही लक्षात घ्या, 4 जून ते 9 जूनच्या दरम्यान राज्यामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। मान्सूनचा पाऊस येणार आहे आणि तो पाऊस वेळेवरच येणार आहे। मी डिसेंबरमध्ये अंदाज दिलेला होता की 25 डिसेंबरला, त्याच अंदाजावर अजून मी ठाम आहे, कारण वातावरण जे आहे ते अनुकूल बनत आहे मान्सूनच्या पावसासाठी। आता सध्या जर पाहिलं आपण तर मान्सून पूर्व हा अवकाळी पाऊस आपण संबोधला जातो। हा पाऊस आता मान्सून पूर्व पाऊस हा 4 तारखेपासून ते 10 तारखेपर्यंत पडणार आहे। पण पुढे मात्र 28 मे पासून पुढे मात्र राज्यामध्ये अजून पावसाची वाढ होणार आहे आणि तो पाऊस 28 पासून अवकाळी स्वरूपाचा आपल्याला दिसून येईल। म्हणजे मान्सून पूर्व पाऊस 28, 29 मे, 30 आणि 31 मे म्हणजे विजेच्या कडकडाट ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तो पाऊस। आणि 1 जून 2 जून त्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण, काही ठिकाणी पाऊस पडणार। पण 4 तारखेपासून मात्र तिथून मात्र जे उरलेले जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांना मात्र वापसा होणार नाही, अशा पद्धतीचा पाऊस पडणार आहे। म्हणजेच एकूण जर पाहिलं आपण तर 28 मेच्या अगोदरच ऊसाची मशागत करून घ्या। जे हा पाऊस मात्र जूनमध्ये सुद्धा सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे मान्सूनचा। आणि आपण दिलेले अंदाज तो तुम्ही सुद्धा पाहू शकता। आणि पुढचं एक आता मी अंदाज दिलेला आहे त्याच्यामध्ये पुन्हा 10-15 दिवसापूर्वी त्यामध्ये आपण सुद्धा सांगितलेलं आहे की या वर्षीचा पाऊस जो आहे तो म्हणजेच 2025 107% पडण्याची शक्यता आहे। तो पण अंदाज तुम्ही पाहू शकता। तर आता जर पाहिलं आपण तर पुन्हा 10 तारखेच्या नंतर पुन्हा अजून टेम्परेचरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। म्हणजे 10 मेच्या नंतर टेम्परेचरमध्ये सुद्धा वाढ होईल। आणि हे जे मे महिन्याचा पुढचा म्हणजे मे महिना आहे तो मे महिन्यासुद्धामध्ये कमी अधिक टेम्परेचर राहणार आहे आणि त्यामध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस सुद्धा राहणार आहे। आणि 10 तारखेपर्यंत म्हणजे अजून एकदा लक्षात घ्या परत तुम्ही 4 तारखेपासून म्हणजे 4 मे पासून तर 10 मेपर्यंत राज्यामध्ये ठिकठिकाणी अवकाळी स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। हा तुम्ही अंदाज लक्षात घ्या। आणि मध्यंतरी पावसाचं प्रमाण जे कमी होणार आहे त्यामध्ये म्हणजेच 11 तारखेपासून पुढे पावसाचं अत्यंत प्रमाण कमी होईल। ते परत पुन्हा अजून 27 तारखेपासून पुढे मेमध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे। हा तुम्ही अंदाज लक्षात घ्या। तर मावळी चिटणी हवामान अंदाज चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला पण विसरू नका। धन्यवाद।